अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण एका अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत. स्वामींचा आशीर्वाद, श्रद्धा आणि साधना. आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. मन अस्थिर होते, भीती आणि चिंता वाढते. पण स्वामीच्या स्मरणाने मन शांत होते आणि श्रद्धेच्या बळावर आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला हे सविस्तर सांगणार आहे की स्वामींचा आशीर्वाद कसा मिळतो, श्रद्धेने मनोबल कसं वाढतं आणि साधनेने आपलं जीवन कसं सुंदर बनतं. ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वामींचा आशीर्वाद म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामीचा आशीर्वाद म्हणजे केवळ वरदान नाही, तर तो आपल्या मानसिक आधार देणारी शक्ती आहे. जेव्हा आपण संकटात असतो, आजार, नोकरीत अडचणी, नातेसंबंधातील तणाव, तेव्हा मन गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामीच्या नावाने प्रार्थना केल्यावर मन शांत होतं आणि सकारात्मक विचार जन्माला येतो. आशीर्वाद म्हणजे जीवनात योग्य दिशा मिळवण्याची प्रेरणा आहे. स्वामी आपल्याला शक्ती देतात, धीर देतात आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात. श्रद्धेचं महत्त्व. श्रद्धा ही आपल्याला मनाचा आधार आहे. अडचणीत असताना जेव्हा आपण स्वामी आहेत, ते मला मदत करतील असा विश्वास ठेवतो, तेव्हा हळूहळू भीती कमी होते. श्रद्धेने आपल्याला धीर मिळतो, मन स्थिर राहते आणि आपले विचार सकारात्मक होतात. स्वामीवर विश्वास ठेवून रोज थोडा वेळ त्यांच्या नावाचा जप केला पाहिजे. त्यांची कथा ऐकली पाहिजे. त्यांच्या स्मरणाने मन एकाग्र केलं तर आयुष्यात मोठा बदल जाणवतो. स्वामीच्या प्रती साधना आणि समर्पण आपल्या जीवनातील मूल्य आहे. साधना म्हणजे फक्त जप नाही, ती आपल्या मनाचा व्यायाम आहे. दररोज थोडा वेळ प्रार्थना करा, ध्यान करा किंवा मन शांत ठेवून स्वामीच्या चरणी मन अर्पण करा. समर्पण म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून जे काही होईल ते त्यांच्या इच्छेने होईल असं मानणं. अशा साधनेने मन हलकं होतं, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे आपल्याला जीवनात स्पष्टता मिळते, योग्य मार्ग दिसतो आणि संकटावर मात करण्याची ताकद मिळते. असाच एक स्वामी भक्त होता. त्याने त्याच्या जीवनातील छोटासा अनुभव आपल्यासोबत व्यक्त केला. माझ्या ओळखीचा एक भक्त होता. तो खूप आजारी पडला होता आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती. पण त्याने रोज स्वामीच्या नावाचा जप केला, श्रद्धेने मन शांत ठेवलं आणि स्वामी माझ्यासोबत आहेत असा विश्वास ठेवला. काही आठवड्यात तो बरा झाला आणि त्याचं जीवन नव्याने सुरू झालं. हेच स्वामीच्या आशीर्वादाचं सामर्थ्य आहे. त्यामुळे भाविकांनो, सर्वांनी स्वामीवरती श्रद्धेच्या बळावर आपलं आयुष्य बदलू शकतं आणि आपलं मनोबल ही वाढतं. स्वामीच्या आशीर्वाद आणि श्रद्धेचं बळ तुम्हाला नेहमी मार्ग दाखवू. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मनात विश्वास ठेवा, साधना करा आणि स्वामीच्या चरणी स्वतःला समर्पित करा. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्यावर स्वामीचा कृपाछत्र असो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो,
आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये तुमचे विचार लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.